तर मित्रांनो, आज आपण गेलतो कोयटामध्ये म्हणजेच बाबुळगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. तर पोट्टे यो सर्वांना जय श्रीराम. सकाळी सकाळी थोडा भात वगैरे खाऊन घेतला, त्यानंतर खाली आलो, गाडी वगैरे काढली 2 हात दाखवून. त्यानंतर गेलो सुयशले गेलो. तर रेल्वे गेटवर हमेशा गर्दीच असते बा, रेल्वे गेट बंदच होतं हे. तर त्याच्या घरी गेलो, त्याला घेतलं वगैरे. त्यानंतर घरी आलो, पाणी चालू होतं. म्हटलं मग टू व्हीलरनं जायला की पुरत नाही. त्यानंतर मग घेतली मोठी गाडी आणि मोठी गाडी काढून पोचलो डायरेक्ट आपल्या साई झेरॉक्सवर. तिथे गेल्यानंतर आपला फॉर्म कंप्लीट केला, जो अर्धा बाकी होता. त्यानंतर गेलो डायरेक्ट हायवेवर आणि तिथून निघालो बाबुळगावच्या कॉलेजमध्ये जायला, कारण की आपल्याला डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करायचं होतं सेकंड इयरचं इंजिनिअरिंगचं. कॉलेजमध्ये गेलो, अंदर गेल्यानंतर मग इथं पेपर वगैरे जमा केले आपले जे होते ते, सेट वगैरे बनवला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं, 1-2 घंटे लागले. त्यानंतर मग अभिपलांले भेटलो, अभिपलांले बाहेर बोलावलं. म्हटलं बाहेर येता की नाही कॉलेजला आलो तुमचे, येले भेटलो. मग कॉलेज वगैरे फिरलो, जरा पाणी गिनी पेलं. त्यानंतर मग सुयश म्हणे चल म्हणे आपल्याला जायला लागते. मग बाय करून आम्ही निघालो अकोल्याला जायला. मग अकोल्यात पोचलो, या सुयशला दिलं मी सोडून. त्यानंतर गेलो घरी गेल्यानंतर भूक लागली होती. खालच्या दुकानातून 2 चिप्सचे पॅकेट घेतले आणि वर जाऊन केलं मस्तपैकी जेवण. मग जेवढ्यात भाऊ आपल्या घरची की लाईन येत जाय. मग पुढच्या काकाच्या घरात गेलो, बाबा मोबाईल लावला चार्जिंगला. थोड्या वेळानं बोलावलं इलेक्ट्रिशियन काकाले, त्यानं त्याचं काम वगैरे केलं. थोड्या वेळा लाईन वगैरे आली. मग मी एक स्नॅप वगैरे काढून पाहिला, बाबा कसा दिसते. तर त्यानंतर थोड्या वेळ झोपलो आम्ही. आणि संध्याकाळी मग जास्त भूक नव्हती, मग नाश्ताच केला. मग रात्री मामाच्या लग्नाचे फोटो पाहिले जुने लॅपटॉपमध्ये. पहा मी पहिले कसं किती शरीफ दिसत होतो. चला पोट्टे हो, भेटू आपण उद्या अशाच ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करजा. जय श्रीराम.